आता आपण न्यूज टॉप 9 बघणार आहोत। तर सुरुवातीला बघूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार। स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांना मुंबई पोलिसांकडून राहत्या घरी मानवंदना। दुपारी 4 वाजेपर्यंत लोअर परेलमधल्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येणार। राजकीय नेते आणि अनेक सेलिब्रिटींकडून आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन। आशा भोसले यांचं पार्थिव सध्या लोअर परेलमधील निवासस्थानी ठेवण्यात आलंय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्यात। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या बहीण, तर प्रतिभा चाकणकर आणि खरातमध्ये देखील 237 कॉल्स झाल्याचा दमानी यांनी दावा केला होता। भोंदू खरातची आज पोलीस कोठडीत संपणार। तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती। अनेक दिवसांपासून भोंदू खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे। ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू। खरातच्या ईशान्येश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोक खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा समोर। पोफळेकडून शक्तीपीठ महामार्गावरती आणखी एका गावात जमीन खरेदी। पडसाळी गावात 3.25 कोटींची 11 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी केल्याची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण, सहआरोपी वैष्णवी चेनानीची कोठडी संपणार असल्यानं आज कोर्टात हजर केले जाणार। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू आहे। सूत्रांची माहिती आहे, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ठाण्यामध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यातून अटक। काळी जादू, पूजाविधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवून 1,66,50,000ची फसवणूक। मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी। पुण्यामध्ये भोंदूबाबानं महिलेवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं। कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल।